बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आणि सत्तेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला मतपेटीमध्ये बंद झाला। 14 नोव्हेंबर रोजी याचा निकाल लागणार असून सगळ्याच पक्षांची त्यांच्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। अशामध्येच आता एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत। यामध्ये सर्वच एक्झिट पोलनं भाजप प्रणित इंडियाला स्पष्ट बहुमत मिळणार अशी शक्यता वर्तवली आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 100ही गाठता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर काय आहे पोल आणि विविध संस्थांनी केलेल्या सर्वेनुसार अंदाज पाहूयात। तर बिहारमध्ये 243 जागा आहे। यापैकी जेवीसीचा पोल एनडीएसाठी असं सांगतो की 135 ते 150 जागा, महागठबंधनसाठी 88 ते 103 जागा आणि इतर 3 ते 6 जागा। मॅट्रिक्सचा पोल सांगतोय एनडीएला 147 ते 167 जागा मिळतील, महागठबंधनला 70 ते 90 जागा आणि इतरांना 2 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पीपल्स इनसाइड न पोल दिलेला आहे। एनडीएला 133 ते 148 जागा, महागठबंधनला 87 ते 102 जागा, इतरांना 3 ते 6 जागा। पीपल्स पल्सचा पोल सांगतोय 133 ते 159 जागा एनडीएला, 75 ते 101 जागा महागठबंधनला आणि इतरांना 2 ते 13 जागा। दैनिक भास्करचा एक्झिट पोल सांगतोय 145 ते 160 जागा एनडीएला, महागठबंधनला 73 ते 91 जागा आणि इतरांना 5 ते 10 जागा। पीएमए आरक्यूचा एक्झिट पोल सांगतोय एनडीएला 142 ते 162 जागा, महागठबंधनला 80 ते 98 जागा, इतरांना 1 ते 7 जागा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।